आता ऍक्टिव्ह शेअरचा अर्थ काय तो आपण समजून घेऊया. समजा माझ्याकडे 100%चा जो पोर्टफोलिओ आहे त्याच्यात असं धरून चालू समजण्यासाठी की 10 स्टॉक्स आहेत, इक्वल वेट 10-10-10-10%. आता मी एका स्टॉकचा 20% घेतले, म्हणजे कुठला तरी एक शून्य करायला लागेल मला, बाकीचे तसेच ठेवले. सो मी पोर्टफोलिओ पेक्षा 10% ऍक्टिव्ह शेअर घेतला. आता मी एका स्टॉकचे 30% घेतले, तर मी पोर्टफोलिओ पेक्षा 20% ऍक्टिव्ह शेअर घेतला. बरोबर. सो अशा प्रकारे जर का माझ्या इंडेक्समध्ये एक 30 स्टॉक्स आहेत, जसं सेन्सेक्स आहे फॉर एक्झाम्पल, आणि त्याच 30 स्टॉक्सची मी वेटेजेस बदलली तर माझा ऍक्टिव्ह शेअर बदलेल. बरोबर. मी वेटेजेस वर खाली गेलेला. सो ही वेटेजेस मी कुठपर्यंत करतोय आणि मी इंडेक्स पेक्षा किती डेव्हिएट होतोय. बरं, हे करताना अनेकदा बघशील तर मिड कॅप स्मॉल कॅपला 65% मिनिममची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे 35% माझ्याकडे फ्रीडम आहे की मी स्मॉल कॅप, मिड कॅप किंवा लार्ज कॅप मध्ये टाकू शकतो. 65 तर मिड कॅप मध्ये घ्यायचं आहे, तिथेही मी ऍक्टिव्ह शेअर ठेवीन, प्लस बाकीही मी करेन. सो अजून काहीतरी वेगळा इंडेक्स पेक्षा म्हणजे बेंचमार्क पेक्षा मी प्रचंड डेव्हिएट करू शकतो. सो त्यांच्या या स्टडीतनं हे का दिसलं तर त्याला क्लोजेट म्हणजे त्यांनी काही कॅटेगरी केल्या की 80% पेक्षा जास्त असेल तो हाय ऍक्टिव्ह शेअर झाला, 60 to 80% त्यांनी मॉडरेट ऍक्टिव्ह शेअर म्हटलं, आणि बिलो 60% जर का तुमचा ऍक्टिव्ह शेअर असेल तर इंडेक्स क्लोजेट्स त्याला म्हटलंय, विच आर क्लोज टू मिमिकिंग द इंडायसेस.